गोपाल कृष्ण भगवान की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय. भगवंतांनी शिष्टाई करून सुद्धा ते युद्ध झालंच आणि त्या युद्धामध्ये कौरव सेना संपली. भीमाचं आणि दुर्योधनाचं ते गदा युद्ध झालं आणि आता दुर्योधन काही घटका मोजतोय. तोच त्या संध्याकाळी सूर्यास्तानंतर अश्वत्थामा त्याच्या जवळ आला आणि त्यानं असं सांगितलं दुर्योधनाला की तू मला तुझा सेनापती म्हणून नियुक्त कर. मी पांडवांना हरवतो. अजूनही काही युद्ध संपलंय असं समजू नकोस. तो पांडवांच्या शिबिरामध्ये गेला त्यावेळेला पांडव आपल्या शिबिरामध्ये नव्हते. भगवान श्रीकृष्णांनी पांडवांना मला तुमच्याशी महत्वाचं बोलायचं आहे असं सांगून त्यांच्या शिबिरातून बाहेर काढलं होतं. पांडवांचे जे 5 पुत्र आहेत ते त्या ठिकाणी झोपले होते. अश्वत्थाम्यानं कोणताही पुढचा मागचा विचार न करता नक्की कोण झोपलंय याची खात्री न करता या 5ही जणांचं शिरकलम केलं आणि ती मुडकी घेऊन बरं का तो दुर्योधनापाशी आला. हातामध्ये 5 मस्तकं घेतलीत आणि दुर्योधनाला दाखवली. त्यावेळेला दुर्योधन असं म्हणतो की माझं वैर हे पांडवांशी होतं, त्यांच्या मुलांशी नाही. तेव्हा तू केलंस ते योग्य केलं नाहीस. आणि ही बातमी वाऱ्यासारखी पसरली. ज्यावेळेला द्रौपदी ते सगळं बघायला आली आणि तिनं पाहिलं की आपले 5ही पुत्र गतप्राण झालेले आहेत. तोपर्यंत हे सगळे पांडव आले आणि अर्जुनानं अशी प्रतिज्ञा केली की ज्यानं कोणी हे कृत्य केलंय त्याचं मस्तक मी कापून आणीन. त्याच्या मस्तकावरती तू पाय ठेव आणि स्नान कर. याचं जे दुःख आहे ते कसं कमी होईल तुझं, तर ज्यानं हे कृत्य केलंय त्याचं मस्तक मी कापून आणतो. भगवंत शेजारी उभे आहेत बरं का त्याच्या. भगवंताने असा कपाळावरती हात मारला. म्हणाले एवढं सगळं याला ऐकवलं तरी अजून चाललंच आहे का मी मारतोय असं सगळ्यांना. 18 दिवसापूर्वी त्याला सांगितलं होतं ना नैनम छिन्नती शस्त्राणी नैनम दहती पावका. अरे हे करणारा तू कोणी नाही आहेस रे, हे सगळं करणारा मी आहे. पण तो काय ते हिंदीत म्हणतात ना बदले की आग. सुडानं पेटला होता, रथामध्ये चढला, भगवंत चला म्हणाला. चला म्हणाल्यावर की हे काय सारथी आहेत ना, सारथ्यांना विचारायचं नसतं. चालले आणि ज्या अर्थी सारथ्यानं रथ बरोबर अश्वत्थाम्यापाशी आणला त्या अर्थी अर्जुनाला कळलं की सारथ्याला माहिती आहे हे कुणी केलंय आणि तो कुठे आहे. त्याला बांधला आणि आणला. दोरखंडाने बांधलाय आणि आता द्रौपदी म्हणते की सोडा त्याला मारू नका. कारण तो गुरुदेवांचा पुत्र आहे, द्रोणाचार्यांचा मुलगा आहे. तेव्हा त्याला मारू नका. याचं कारण असं आहे की पुत्र गेल्यानंतर जे दुःख होतं, जो शोक होतो तो मी आत्ता अनुभवतीये. ते दुःख तो शोक याच्या मातेला व्हायला नको म्हणून याला तुम्ही मारू नका. काय आमच्या भारतातल्या स्त्रियांचं उदार मन आहे बघा. ज्यानं माझ्याकडे वाकड्या नजरेनं पाहिलंय
आणि ज्यानं चेष्टेनं असे शब्द उच्चारले की ही माझी दासी आहे, हिला मी माझ्या अंकावरती बसवीन, तीच आहे बरं का हे म्हणणारी. पण तिचा भाव आता मातृत्वाचा आहे. ती म्हणाली सोडा त्यात. भगवंत कमरेवर हात ठेवून उभे बरं का. आता त्या म्हणाल्या ना पांडुरंग पांडुरंग, ती पोच घेतली बरं का भगवंतानी. भगवंत म्हणाले की त्याला सोडण्यासाठी पकडून आणलाय का? अर्जुना तू काय म्हणाला होता, आठवत आहे ना तुला? कर बरं तसं. तो म्हणाला काय कर, मी कुठलं करणार म्हणाले. माझ्या हातात शस्त्र आहे नुसतं, ते चालवणारे तुम्हीच आहात. आपली नेमकी गडबड तिथे होते बरं का. आपल्याला चालवणारं कोण आहे? आपल्याला वाटतं की आपणच चालतोय, तसं नाही आहे बरं का. डोळ्यांनी पाहतो म्हणजे पाहणारा कोण आहे? त्या परमात्मा तत्वाची ताकद आहे म्हणून आपण पाहू शकतो. त्या परमात्मा तत्वाची ताकद आपल्या पायामध्ये, म्हणून आपण आपल्या पायाने चालत इथपर्यंत येऊ शकतो. ही जर ताकदच नसेल, ते चैतन्यच नसेल, तर मग काय होणार? आणि अर्जुनाने म्हणाली त्याचा डोक्यावरचा मणी काढला, त्याचं केशवपन केलं. ती कथा आपल्याला माहिती आहे पुढची. आणि त्याला सोडून दिला. त्यानं पुन्हा ब्रह्मास्त्राचा प्रयोग केलाय दोनदा. एकदा पांडवांवरती सोडलं, एकदा उत्तरेच्या गर्भावरती सोडलं, अभिमन्यूची पत्नी. याचं कारण आता पांडवांचा एका अर्थानं वंश म्हणजे मुलं सगळी युद्धात संपली होती, पण त्यांचा जो एकमेव अंश शिल्लक होता तो या उत्तरेच्या गर्भामध्ये शिल्लक होता. आणि तो सुद्धा संपावा म्हणून त्यांनी अस्त्र सोडलं, ब्रह्मास्त्र. भगवंतांनी अर्जुनाला सांगितलं की ते आवरून घे, कारण त्याला ते अस्त्र परत घेण्याची कला अवगत होती. उत्तरेला जेव्हा कळलं की आपल्या गर्भावरती त्या अस्त्राचा प्रयोग झालाय, तेव्हा ती भगवंतांना शरण गेलेली. आणि भगवंतांनी अंगुष्ठा मात्र रूप घेतलं, अंगठ्या एवढे झाले असे म्हणतात, आणि उत्तरेच्या गर्भामध्ये प्रवेश केला. आणि तिथे तो जो बालक आहे, गर्भामध्ये दर्शन आहे बरं का त्याला. गर्भात दर्शन. इथे तो म्हणायला लागला सोहम. प्रत्यक्ष दर्शन आहे ना, ते दर्शनाकरता तर सगळं चाललंय. सगळे आपण तसेच असतो बरं का. गर्भात असताना सोहम चालू असतो म्हणाले, आणि बाहेर आल्यानंतर कोहम. मग त्या कोहमचा शोध घ्यायला लागतो. मग आपल्याला नाव चिकटतं. हा 10वीत जरा बरे मार्क पडले, मग अजून चांगलं, मग अजून शिक्षण. ही सगळी लेवल आहेत बरं का, बाहेरची आवरण आहे. आमचे एक गुरुजी याला बाहेरचं टोपण म्हणतात, पेनाच्या वर असतं ना, ते काही खरं नसतं. ते काढल्याशिवाय त्या पेनाचा काही उपयोग नाही बघा. कसं आहे, बाह्यावरण काढल्याशिवाय कुटस्थ चैतन्याचा काही उपयोग नाही. ते आहे का तर आहेच, पण आपण बाहेरच्या गोष्टीमध्ये इतके रममाण आहोत. शंख चक्र गदा आणि पद्म धारण केलेले भगवान महाविष्णूंचं त्याला दर्शन झालं. आणि हे दर्शन ज्याला झालं तो थोडा मोठा झाला, म्हणजे अजून जन्म व्हायचा आहे पण मोठा झाला. आणि प्रत्येकाची परीक्षा करायचा, तुम्ही माझं रक्षण केलं का, तुम्ही माझं रक्षण केलं का, तुम्ही माझं रक्षण केलं का, अशी प्रत्येकाची परीक्षा करायचा. म्हणून त्याचं नाव पडलं परीक्षित. विष्णूंनी रक्षण केलं म्हणून त्याचं मूळ नाव विष्णुरात सांगितलेलं आहे. विष्णूंनी ज्याचं रक्षण केलं तो विष्णुरथ.
पण हा प्रत्येकाची परीक्षा बघायचा म्हणून एक नाव पडलं परीक्षित, आणि त्याच नावानं तो पुढे प्रसिद्ध झाला आणि त्याच्याचमुळे श्रीमद भागवत आपल्यापर्यंत आलं. शुकदेवांनी ज्याला कथा सांगितली तो दुसरा तिसरा कुठे नाही, हाच उत्तरेचा पुत्र आहे, पांडवांचा एकमेव वंश. झालं ते सगळं, युद्ध समाप्त झालं. भगवंत म्हणाले चला जातो घरी. भगवंत द्वारकेत फार कमी आहेत बरं का. कुठे राहतात माहितीये का भगवंत? भगवंतांचं आवडतं ठिकाण कुठलं आहे? द्वारकेचा राणा, हा, पांडवांकडे. त्यात महिने पांडवांकडेच आहेत बरं का. म्हणजे हे कृष्ण शिष्ठाईला म्हणून जेव्हा आलेत ना, त्यानंतर परत गेलेच नाहीये. पांडवांनी ठेवून घेतलं, थांबले. पांडवांनी फक्त म्हणायचा अवकाश, श्रीकृष्ण राहता का हो? राहतो म्हणाले. आपल्यासारखं नाही उगाच आडेविडे अजून 2-3 वेळा कोणी म्हणतंय का बघू. राहतो म्हणाले. काय तिकडे काय नाही इकडे काय, मला सगळं सारखंच आहे म्हणाले. आता येतो, युद्ध झालं सगळं, आता जातो घरी. जरा रथामध्ये बसले आणि कुंती माता समोर आल्या. ते दोन्ही हात केले, थांब थांब म्हणाल्या. कृष्णा थांब. भगवंत पटकन, भगवंतांची आत्या आहे ना नात्यानं, उतरले पटकन खाली रथातून. भगवंत रथातून आपल्याकडे येत होते तर कुंती मातेनं साष्टांग प्रणिपात केला. भगवंतांनी उठवलं, अगं आत्ता तू काय नमस्कार करतेस? मी लहान आहे तुझ्यापेक्षा. लहानांनी मोठ्यांना नमस्कार करायचा असतो. हे उलट होतं ना जे, ते कलियुगात बरं का. मुलांच्या पाया पडावं लागतं आई बापांना. आपल्या युगात नाही म्हणाली. म्हणाली कोणती म्हणते, भगवंता आमच्या सामान्य माणसांची हीच अडचण आहे बरं का. आम्हाला हेच वाटतं की मी मोठा आहे. जेव्हा आम्हाला कळेल ना की समोरचा मोठा आहे, तेव्हा आमचे अनेक प्रश्न सुटतील बरं का. भगवंत म्हणाले काय काम आहे? थांबणारे म्हणाले. धर्मराज म्हणतोय थांब, अर्जुन म्हणतोय थांब, कुंती म्हणते थांब, उत्तरा म्हणते थांब. एवढे सगळे आग्रह करतायत. भगवंत म्हणाले ठीक आहे थांबतो. आणि प्रत्येकाला असं वाटतंय बरं का की माझ्याकरता भगवंत थांबले. धर्मराजाला वाटलं की आता मला राज्याभिषेक होईल ना, तो बघायला थांबला असेल. अर्जुनाला वाटतंय की माझा रथ त्यानं चालवला ना, आता माझा दादा गादीवरती बसणार आहे, तेव्हा त्याच्याकरता तो थांबला असेल. भगवंत या कुणाकरताही थांबले नव्हते बरं का. भगवंत थांबले होते ते भीष्मांना दर्शन देण्याकरता. कारण भीष्म हे इच्छामरणी आहे. या कुरुक्षेत्राच्या एका बाजूला त्यांचा देह शरपंजरी पडलाय. भगवंतांनी प्रतिज्ञा केली होती बरं का, काहीही झालं तरी मी हातामध्ये शस्त्र उचलणार नाही. भीष्म म्हणाले तुमची प्रतिज्ञा मोठी का माझी मोठी? काय केली प्रतिज्ञा भीष्मांनी? भीष्मे केली ऐसी प्रतिज्ञा, भीष्मे केली ऐसी प्रतिज्ञा, निष्पांडवी हे धरणे. भीष्मे केली ऐसी प्रतिज्ञा, निष्पांडवी हे धरणे.
प्रतिज्ञा घेतली, उद्या संध्याकाळी सूर्यास्त होण्यापूर्वी एकही पांडव जिवंत राहणार नाही. बातमी गेली हो, बातमी गेली कोणाकडे? द्रौपदी पर्यंत बातमी गेली. ती गेली भगवंतांकडे आणि भगवंतांना म्हणाली, अहो भीष्माने अशी प्रतिज्ञा केली आहे, मग उद्या काय होईल? भगवंत म्हणाले, मी कसं सांगणार उद्या काय होईल? मला काय माहित ना उद्या काय. ती म्हणाली, तुम्हाला माहित नाही असं नाहीये काहीच. आणि अगं भीष्मांनी केली आहे ना, मग खरी होईल म्हणाले. ती खरी व्हावी म्हणून तुमच्याकडे आलेली नाहीये, ती खरी होऊ नये म्हणून तुमच्याकडे आली आहे म्हणाले. मोठा प्रसंग आहे, फार त्याच्यात जात नाही. आणि म्हणून दुसऱ्या दिवशीच्या युद्धामध्ये भीष्मांनी असा काही बाणांचा वर्षाव चालू केला की अर्जुनासारखे रथी महारथी त्यांच्या बाणांपुढे फिक्के ठरले. आणि एक वेळ अशी आली की आता शक्य नाही, त्यांच्या बाणांपुढे आता शक्य नाही. तेव्हा भगवंत उतरले बरं का रथातून खाली, आणि रथाचं चाक भीष्मांच्या रथावरती टाकलेलं. ते रथाचं चाक टाकण्याकरता म्हणून जेव्हा भगवंतांनी हातात घेतलं ना, आपण तो फोटो पाहिला असेल अनेक वेळेला, भीष्मांनी आपलं धनुष्य बाजूला टाकलं, खाली टाकलं रथाच्या, आणि भगवंतांना वंदन केलं. म्हणाले, भगवंतांना काय प्रिय आहे? वंदन प्रिय आहे भगवंतांना, बस बाकी काय. ते भीष्म आता शरपंजरी पडले. आणि त्यांची अशी इच्छा आहे की ज्या वेळेला या देहातून प्राण बाहेर पडेल त्यावेळेला काय व्हावं म्हणाले. त्यावेळेला बाकी काही नको बरं का, भगवंता तू समोर पाहिजेस, तू समोर पाहिजेस भगवंता, बाकी काही नको रे, बाकी काय. आतापर्यंत काय उपभोगलं असं नाही, राज्याभिषेक फक्त झाला नाही, नाहीतर मीच राजा आहे, पण मी केलेल्या प्रतिज्ञेमुळे मला राज्याभिषेक झाला, म्हणून मी बाकी उपभोग घेतले नाही. पण आता शेवटची इच्छा आहे बरं का, काय कर, गोविंद नाम लेके. शेवटच्या वेळेला ते नाम मुखामध्ये येऊ दे बरं का भगवंता. गोविंद नाम लेके जब प्राण तन से निकले. हे प्राण नावाची जी संज्ञा आहे ना, ती जेव्हा जाईल या शरीराच्या बाहेर, ती बाहेर जाताना सुद्धा मुखामध्ये फक्त तुझं नाव असू दे बरं का, तुझं नाव असू दे, एवढं कर बरं का, फक्त एवढं कर. इतना तो करना स्वामी, इतना तो करना स्वामी, जब प्राण तन से निकले. गोविंद नाम लेके
जब प्राण तन से निकले. असं ऐकलंय बरं का मी भगवंता की तो प्राण जेव्हा जातो ना तेव्हा फार यातना होतात रे शरीराला ना. ती घरघर लागते म्हणाली मी ऐकलंय बरं का. 4 दिवस झाले 5 दिवस झाले 8 दिवस झाले हॉस्पिटल मध्ये पडून आहे मी. नातेवाईक कंटाळले रे दादा. माझं काय भोगायचं राहिलंय की तुम्हाला असं ठेवलंय भगवंता. प्राण जावा तर कसा जावा ना. मी तुला सांगतो प्राण कसा जावा. श्री गंगा जी का तट हो. काय मागितलंय बघा. श्री गंगा जी का तट हो यमुना का वंश बट हो. हे सगळं आहे बरं का. हे सगळं आहे पण त्याच्याबरोबर एक गोष्ट कमी येती पाहिजे भगवंता. की आतापर्यंत जे मागितलं ना ते सगळं तू दिलंच बरं का. पण प्राण जाताना काय पाहिजे. भगवंता तुला सांगतो मेरा सावरा निकट हो जब प्राण तन से निकले. गोविंद नाम लेके जब प्राण तन से निकले. जब प्राण तन से निकले. जब कंठ प्राण आवे. अगदी इथपाशी येतो इथे येतो बरं का कंठाशी तरी बाहेर जात नाही तो. जे राहिलेले भोग आहेत ना ते भोगल्याशिवाय जात नाही बरं का प्राण. आणि त्यावेळेला आपली कर्म आठवतात असं म्हणतात. वर्णन आहे भागवतामध्ये. मी असं नको होतं वागायला. मी असं का वागलो. मी असं नको होतं वागायला. हे अगदी कंठाशी आल्यावर होत. जब कंठ प्राण आवे कोई रोग ना सतावे. डॉक्टर काय म्हणतात माहितीये का. एवढे वर्ष त्यांनी औषधं घेतली ना त्याची रिॲक्शन आहे होई. आता आपण काही करू शकत नाही बरं का. आता एकच गोष्ट आपल्या हातात आहे. काय वाट पाहणं. आपण कुणीतरी सही केलेली असते बरं का त्या फॉर्म वरती. अगदी जवळचे नातेवाईक कोण आहेत. ब्लड रिलेशन म्हणतात त्याला. ब्लड रिलेशन वाले कोण आहेत त्यांची सही लागते बरं का. बाकीच्यांची नाही चालणार. का आता ती वेळ जवळ आली हो. आपल्याला कळत नाही बरं का कोणती वेळ जवळ आली. भीष्म म्हणतात ती वेळ जवळ येईल तेव्हा
काय होतं म्हणाले, यम दर्शना दिखावे, ते यमदूत उभे राहतात बरं का. यम दर्शना दिखावे, जब प्राण तन से निकले, गोविंद नाम लेके, जब प्राण तन से निकले. आणि मला माहिती आहे बरं का, तुझा स्वभाव माहिती आहे मला. मी पहिल्यापासून तुला बघतोय ना, तुझा स्वभाव माहिती आहे. भगवंतांना सांगताय या अवतारात म्हणाले, काना तू बऱ्याच गोष्टी करता उशीर केलास बरं का, तेव्हा आता उशीर करू नकोस रे, आता उशीर करू नकोस, वेळेत ये फक्त. उस वक्त जल्दी आना, उस वक्त जल्दी आना, नहीं शाम भूल जाना. तू कारण सांगशील बरं का, मला पुढचा जन्म घ्यायला लागेल तेवढ्या करता. तुझं दर्शन जर या जन्मात झालं नाही ना, तर मला जन्म घ्यावा लागेल हे पुढचा. पुन्हा तो 84 लक्षाचा फेरा करावा लागेल. तेव्हा काना लवकर ये बरं का, लवकर ये. उस वक्त जल्दी आना, नहीं शाम भूल जाना. आणि काही कारण सांगशील बरं का, काही कारण सांगू नकोस. तुला जे अत्यंत प्रिय आहे ना, तिला घेऊन ये. राधा को साथ लाना, जब प्राण तन से निकले, गोविंद नाम लेके, जब प्राण तन से निकले. तू येशील बर का, मला माहितीये तू येशील, पण मला तुला कसं बघायचंय समोर, त्या बालक रूपात बघायचंय का, लोणी खाणाऱ्या नाही म्हणाले त्या नाही, बालक रूपात पाहून मी काय करू. मग भगवंतांनी विचारलं, मग वेणू घेऊन येऊ का, वेणूचा नाद ऐकू का म्हणाले तुला. भीष्मांना विचारतायत भगवंत, त्या वेणूचा नाद ऐकू, वेणू घेऊन येऊ माझ्या बरोबर. नको, वेणू घेऊन नको म्हणाले. मग मोरपीस लावलंय तसा येऊ का, शृंगार करून येऊ. नको रे, शृंगार करून पण नको येऊस. तू तुझ्या भक्ता करता जे रूप घेतलंस ना, ते रूप दाखव म्हणाले. युद्धामध्ये तू काय केलंस, रथावरून उडी मारलीस आणि त्या पितांबरामध्ये पाय अडकू नये म्हणून पितांबर वरती ओढून घेतलंस. पितांबरी कशी हो, मला ते रूप आठवतंय बरं का तुझं. पीतांबरी कसी हो, छवि मन में बसी हो. ते रथाचं चाक तू माझ्यावरती टाकण्याकरता उचललंस रे, आणि ते मला कळलं. आणि तेव्हा माझ्या लक्षात आलं की मी तुझी प्रतिज्ञा मोडली आहे. आणि माझ्याच लक्षात आलं असं नाही म्हणाले, तुझ्याही लक्षात आलं. आणि आपल्या लक्षात आलं की आपण हसतो की नाही. हा, आणि तू हसलास बरं का छान भगवंता.
छान हसलास गोड तसा समोर होठों पे कुछ हसी हो जब प्राण तन से निकले. एवढं सगळं मी सांगतोय तुला, पण येशील ना रे, मला देशील ना दर्शन? का तुझ्या दरबारात सुद्धा हल्ली अर्ज भरून द्यावा लागतो. म्हणून म्हणाले, एक भक्त की है अर्जी. अर्ज हवाय का तुला? हरकत नाही म्हणाले, घे. एक भक्त की है अर्जी, खुद गर्ज की है गर्जी. आता माझ्या वाट्याला जे जे म्हणून आलं ना, ते सगळं मी सगळं प्रामाणिकपणे केलंय बर का. मी माझ्या कर्मामध्ये कुठेही कसूर सोडलेली नाही. मला ज्या ज्या काही गोष्टी ज्ञात आहेत ना, त्या सगळ्या मी केल्या आहेत बरं का. कशा करता? केवळ आणि केवळ तुला प्राप्त करून घेण्याकरता हे सगळं मी केलंय. पण यायचं का नाही हे तुम्ही ठरवायचं. आगे तुम्हारी मर्जी, जब प्राण तन से निकले, गोविंद नाम लेके, जब प्राण तन से निकले, जब प्राण तन से निकले. भीष्म अत्यंत प्रामाणिक आहे. त्यांची ही जी अर्जी होती ना, ती भगवंतांनी मान्य केली आणि त्यांच्या अंतकाळी ते तिथे उपस्थित आहे. भीष्मांचे दोन्ही हात बाणांनी बिब्ध आहेत बरं का. त्यांना हात जोडता देखील येत नाहीये. असं सांगतात की त्यांनी भीष्मांनी केवळ आपल्या नेत्रांनी भगवंतांना वंदन केलेलं आहे. आपण जे विष्णू सहस्त्रनाम म्हणतो, ते विष्णू सहस्त्रनाम इथे भीष्मांनी सांगितलेलं आहे. त्यांनी स्तुती केली आहे भगवंतांची. ती स्तुती म्हणजे विष्णू सहस्त्रनाम आहे. भगवंतांनी भीष्मांना ठरल्याप्रमाणे दर्शन दिलं आणि आता भगवंत म्हणाले की आता माझं खरं तर काम झालेलं आहे, मी पुन्हा द्वारकेला जातो. भगवंत द्वारकेला गेले. द्वारकेमध्ये फार मोठं स्वागत झालंय भगवंतांचं. आणि त्यानंतर जसे काही दिवस मध्ये गेल्यानंतर इकडे उत्तरेचा जो गर्भ होता, उत्तरा प्रसूत झाली आणि तिला पुत्र प्राप्ती झाली. तो राजा परीक्षित किंवा परीक्षिती अपभ्रंश आहे त्याचा. त्याचा जन्म झाला. अत्यंत तेजस्वी तेजपुंज असा तो युवराज आहे. एका अर्थानं तोच खरं तर राज्यावरती अधिक काळ बसलाय. आणि काही दिवस मध्ये गेले. या परीक्षिताचं त्याची पत्रिका वगैरे पाहिली बरं का. असा सगळा उल्लेख आहे. धर्मराजांनी काय काय केलं तर त्याचं सगळं जातक पाहिलेलं आहे. सगळ्यांनी सांगितलं की हा अत्यंत चांगला राजा होईल, धर्मानं वागेल, फार चांगल्या पद्धतीनं शासन करेल आणि अंतकाळी त्याला सर्पदंश होईल आणि सर्पदंशानं हा मृत पावेल. मध्ये काही दिवस गेले आणि या महाभारत युद्धामध्ये 2 जण नाही आहेत. एक बलराम दादा नाही आहे.
आणि दुसरे म्हणजे महात्मा विदुर नाहीये. खरं तर महात्मा म्हणावे असे फक्त महाभारतातच होऊन गेले बरं का. आपण आपण आपलं म्हणतो, पण महात्मा विदुर फक्त. विदुर कोण आहेत? विदुर प्रत्यक्ष यमराज आहे. भागवतात त्यांची कथा आलेली. मग यमराजांना का मर्त्य लोकावरती यावं लागलं? मांडव्य नावाचे ऋषी होऊन गेले. अत्यंत तेजपुंज असे ऋषी होते, अत्यंत सामर्थ्यवान होते. आणि त्या काळामध्ये एका चोरानं चोरी केली आणि तो आला पळत पळत आणि मांडव्य ऋषींच्या आश्रमामध्ये त्यानं सगळं धन टाकलं आणि तो पळून गेला. राजाचे सेवक आले, त्यांनी बघितलं की सगळं धन इथे मांडव्य ऋषींकडे पडलेलं आहे. या अर्थी त्यांनीच चोरी केली असावी, म्हणून मांडव्य ऋषींना धरलं आणि त्या राजाकडे नेलं. ते सांगतायत की मी काही चोरी केलेली नाही, पण ज्याच्याकडे धन सापडलं स्वाभाविक होते चोर. या न्यायानं मांडव्य ऋषींना सुळावर चढवा अशी शिक्षा राजानं सांगितली. लोखंडी तापलेला सूळ तयार केला त्यांच्याकरता आणि आता त्यांना त्या सुळावरती बसवणार. त्यांचा स्पर्श जसा त्या सुळाला झाला तसं त्या लोखंडी सुळाचं वृक्षामध्ये रूपांतर झालं आणि फळं असलेल्या, म्हणजे काही क्षणामध्ये तो परिपक्व झाला. राजाने क्षमा मागितली त्यांची. म्हणाला, मला तुमच्या सामर्थ्याची कल्पना नव्हती. ते म्हणाले, तुझ्याकडे मी नंतर बघेन, आधी मी यमराजाला जाऊन विचारतो हे का. मला हे असं, त्यांना ती सुई टोचल्यासारखं झालं, स्पर्श झाला ना फक्त. मला हे का, मी आतापर्यंत असं कधी अनितीनं मागलेलं नाही, तरी मला का म्हणाले. गेले यमराजांच्या दरबारामध्ये आणि म्हणाले, बोलवा त्याला. कोणाला? जो गुप्तपणे आपली चित्र काढतो ना, म्हणून त्याला चित्रगुप्त म्हणतात बरं का. आपल्याला वाटत असतं मांजर नेहमी डोळे मिटूनच दूध पिते बरं का. तिला वाटत असतं आपल्याकडे पाहणारं कोणी नाही. तसं नसतं, बाकी सगळ्यांचं लक्ष तिच्याकडेच असतं. गेले आणि म्हणाले यमराजांना, हे का मला. तेव्हा ती सगळी त्याची फाईल काढली, जुनी मागचं काय नाही, ऑल क्लिअर. मग का शिक्षा. ते म्हणाले, तुम्हाला शिक्षा याचं कारण, तुम्ही जेव्हा 2.5 वर्षाचे होतात तेव्हा तुम्ही एका आळीला एक काटा टोचलाय आणि तो काटा टोचला, त्याची शिक्षा म्हणून तुम्हाला ते सूळ टोचला जो तुम्हाला, त्याची शिक्षा म्हणून टोचला. काय केलेलं कर्म काय भोगावं लागतं बघा. म्हणाले यमराज, तुम्हाला माहिती नाही का, 3 वर्षापर्यंत कोणतंही पातक जर हातून घडलं तर त्याला शिक्षा नाही आहे. याचं कारण ते जे बालक आहे त्याला सत्व, रज आणि तम यातलं काहीच कळत नाही. बघा ना, लहान बाळ आहे बघा, अगदी 2.5 वर्षाचा आहे. ही घटना घडली त्याच वेळेचं आपण पकडू. 2.5 वर्षाचं बालक आहे, धावत आपल्या जवळ आलं. एका हातात चॉकलेटची गोळी ठेवा, एका हातात 500 रुपये ठेवा. ते काय घेतो, आपण काय घेऊ, तुम्हीच सांगताय म्हणून ठीक आहे. याचं कारण आहे, त्याला ही बुद्धीच नाही ना की 500 रुपयांनी मी अशा 1000 गोळ्या घेऊ शकतो नाही का. पण त्याला 50 पैशाच्या गोळीमध्ये जो आनंद आहे ना, तो त्या 500 रुपयात नाही. याचं कारण तो सत्व, रज आणि तम याच्यात अडकलेला नाही, म्हणून तो आनंद स्वरूप आहे आणि तेच भगवंतांचं स्वरूप आहे. म्हणून लहान मुलं देवासारखी असतात असं आपण म्हणतो की नाही.
असं आपण म्हणतो, पण आपण कधीतरी लहान होतो हे आपण विसरतो. आपणही तसेच होतो बरं का. आपण अडकत गेलो मग बाकीच्या सगळ्यात. ते म्हणाले, यमराजा तुला माहिती नाही का, हे शनिदेवांनी सांगितलेलं आहे 3 वर्षाच्या आतल्या बालकांना कुठलाही त्रास माझ्याकडून होणार नाही. 7.5 वगैरे त्यांना काही नाही बरं का. यमराज म्हणाले, चुकलं बरं का माझं, चुकलं बिकलं काही नाही म्हणाले. आता तुला 100 वर्ष दासीपुत्र म्हणून काढावे लागतील. हे दासीपुत्र म्हणजे हे महात्मा विदुर आहेत, साक्षात यमराज आहेत. काही सुख नाही बरं का आयुष्यामध्ये, त्या अर्थानं बघितलं तर. एकच सुख आहे, भगवंत आले यांच्याकडे, बाकी काय पाहिजे. भोजन केलंय भगवंताने विदुराने. हे विदुर तीर्थयात्रेला गेले होते. 36 वर्षाची तीर्थयात्रा. तीर्थयात्रा करून परत आले आणि धृतराष्ट्र आणि गांधारीची अवस्था पाहिली. ते छान आपले या पांडवांकडे राहत आहेत. मस्त आपलं 2 वेळेला जेवावं, 3 वेळेला चहा प्यावा, सकाळ संध्याकाळ नाश्ता चाललाच आहे. धृतराष्ट्राला म्हणाले, धृतराष्ट्र काही लाज वाटते का रे तुला? ज्या भीमाला लहानपणी विषाचे लाडू खायला घालून मारण्याचा प्रयत्न केलास, त्या भीमानी, विदुरांचे शब्द आहेत बरं का, त्या भीमानं एखाद्या कुत्र्याला अन्न टाकावं तसं तुम्हाला अन्न टाकलंय आणि त्याच्यावर तुम्ही जगताय. काही लाज वाटते का तुला? म्हणजे त्याग कर याचा. काही जर लाज शिल्लक असेल ना तर याचा त्याग कर. किती वाईट वागलायत तुम्ही या पांडवांशी, आणि पांडव शेवटपर्यंत तुमच्याशी चांगलंच वागत आलेत. कारण ते चांगले आहेत म्हणून, तुम्ही चांगले आहात म्हणून नाही, ते चांगले आहेत म्हणून. त्याग कर घराचा. आणि त्या रात्री विदुरांबरोबर धृतराष्ट्राने आणि गांधारी या राजप्रसादाचा त्याग केला, वनामध्ये गेले. आणि त्याच्यानंतर त्यांनी 5व्या-6व्या दिवशी देह ठेवला, असा उल्लेख आहे. ही सगळी हकीकत धर्मराजाला कळाली. पुन्हा काही काळ मध्ये गेलाय आणि आता धर्मराजानं अर्जुनाला द्वारकेला पाठवलेलं आहे. कारण बरेच दिवस झाले भगवंत आलेले नाही. आणि म्हणून अर्जुन गेलाय भगवंतांना बोलवायला की या आता पुन्हा इकडे. पण त्यापूर्वीच भगवंतांनी निजधाम गमन केलेलं. ही बातमी पांडवांपर्यंत आलेली नाही, किंबहुना ती पांडवांपर्यंत जाऊ नये याची व्यवस्था भगवंतांनी आधीच केलेली. जवळजवळ 6 महिने लागले अर्जुनाला परत यायला, असं उल्लेख आहे. या 6 महिन्यात काही अपशकुन धर्मराजाला जाणवतात. आणि एक दिवस तो भीमाशी चर्चा करतोय की एवढे दिवस झाले मला असं वाटतंय की काहीतरी विपरीत घडलं असावं. काय घडलं असेल, काय घडलं असेल. आणि अर्जुन आला तेव्हा तो अत्यंत युद्ध हारल्यानंतर जशी परिस्थिती व्हावी तसा तो आलेला. तेव्हा धर्मराजाने विचारलं, अर्जुना काय झालं नेमकं? तुझ्याकडनं काही अपराध घडला का? कोणाला काही वेडावाकडं बोललास का? तेव्हा अर्जुनानं सांगितलं की महाभारत युद्धामध्ये मला असं वाटत होतं की मी युद्ध करतोय, पण माझ्या कर्मी जो युद्ध करत होता तो आपल्या स्वधामाला गेलेला आहे. भगवंतांनी आपला देह ठेवलाय आणि त्यांनी देह ठेवल्यानंतर दुसऱ्या दिवसापासून कलियुगाला सुरुवात झालेली आहे. तेव्हा एका अर्थानं आपलं युग संपलेलं आहे, तेव्हा आपल्याला इथे थांबण्यात काही अर्थ नाही.
आणि मग ह्या सगळ्या पांडवांनी स्वर्गारोहण केलं. तोपर्यंत परीक्षिती मोठा झाला होता, त्याला राज्याभिषेक केला आणि मग यांनी स्वर्गारोहण केलं. परीक्षितीनं अनेक वर्ष राज्य केलं. बरं, उत्तरा नावाची अजून एक वेगळी राणी सांगितली. तिची कन्या इरावती, हिच्याशी त्याचा विवाह झालेला आहे आणि त्याला जन्मेजय आदी 4 पुत्र आहेत असा उल्लेख आहे. म्हणजे जन्मेजय त्यातला मोठा आणि इतर पुत्र आहेत. हा राजा एक दिवस रथातून चाललाय आणि त्यानं पाहिलं की एक काळा कभिन्न पुरुष, ज्यानं राजवस्त्र घातलेली आहे, पोशाख राजाचा आहे पण त्याचा रंग काळा आहे. काळा, गळ्यामध्ये माळा घातल्यात, भरजरी वस्त्र आहेत ती, डोक्यावरती किरीट आहे, हातामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या अंगठ्या आहेत, रत्न घातली आहेत सगळी. आणि तो एका गाईला आणि बैलाला ताडणं करतोय, मारतोय. आता आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की हे सगळं जे वर्णन आहे, गाय आणि बैल हे धर्माचं आणि पृथ्वीचं रूप आहे. आपल्या पुराणांमध्ये जे वर्णन आलेलं आहे, गाईला मारतोय आणि बैलाला मारतोय, तर बैल हे धर्माचं प्रतीक सांगितलंय आणि गाय हे पृथ्वीचं प्रतीक सांगितलंय. पण तो जो बैल आहे तो 4 पायांवरती उभा असायला पाहिजे, तर त्याचे 3 पाय नाहीयेत, म्हणजे तो एकाच पायावरती उभा आहे. सत्य, पवित्रता, दया आणि क्षमा असे 4 चरण सांगितले. एकेका युगामध्ये एक एक चरण कमी होत गेला. आत्ता काय शिल्लक आहे कलियुगामध्ये, तर ते थोडंफार सत्य शिल्लक आहे असं सांगतात. बरं का, तुम्ही म्हणाल कशावरून? योगेश दादा आमचे वकील आहेत. बरं का, तर कोर्टात उभे राहिले ना की आपण बघितलंय ते समोर गीता देतात. बरं का, पाहिले ना सगळ्यांनी सिनेमात? हो म्हणा, मला सांगायला लावून नका सगळं. गीता पे हात रखे कसम खाईये, हे असं काही नसतं. बरं का, जे सांगेन ते खरं सांगेन एवढंच म्हणायचं असतं. आपण आपलं सिनेमात पाहिल्यामुळे आपल्याला वाटतं की असंच करायचं, बरोबर आहे ना? त्या वकिलाला विचारलं की परत काही काळजी नाही. तर इथे सांगावं लागतं ना, जे काही सांगेन ते सत्यच सांगेन असं सांगायचं आणि मग खोटं बोलायचं. हो म्हणला बरं का, हो. म्हणून मी म्हटलं ना, थोडंफार सत्य शिल्लक आहे. हे नाहीच आहे, पण आता ग्रंथात लिहिले म्हणून आपण, आपला विश्वास आहे बरं का ग्रंथांवरती, म्हणून. 1% सत्वगुणी जे आहेत ना, त्या 1% सत्वगुणी लोकांवरती उरलेले 99% जण जगतायत. बरं का, ही परिस्थिती आहे. 1% सत्वगुणी आहेत, पण त्यांच्या आधाराने उरलेले 99% आपलं जीवन व्यतीत करतायत. परीक्षित राजानं ते पाहिलं, रथातून खाली उतरला आणि आपलं खडग उपसलं त्याला मारायला. त्याला म्हणला की श्रीकृष्ण जरी आपल्या निजधाम गमनाला गेले असले तरी अजून अशी परिस्थिती नाही आली की गाईला आणि बैलाला कोणी मारावं. म्हणून गोहत्या बंदीचा कायदा झाला पाहिजे, एवढ्या करता लढायचं. बरं का, हे जरी निजधाम गमनाला गेलेले असले तरी आपण म्हणतो ना, गोपाल कृष्ण भगवान की. ते गोपाल आहेत बरं का प्रत्यक्षामध्ये. हा, ते नुसतं म्हणायला नाहीये, ते तसं वागलेत प्रत्यक्षामध्ये. म्हणाले,
तुला माझ्या राज्यात राहता येणार नाही, मी तुला संपवतो म्हणून तलवार उपसली आणि त्याला मारणार तेवढ्यात तो शरण गेला असं सांग. त्यानं पाय पकडले. पाय पकडल्यानंतर परीक्षित म्हणाला, ठीक आहे, तू जर मला शरण आला असेल तर तुला काही मरण नाही, पण तुला माझ्या राज्यात राहता येणार नाही. तू कोण आहेस मला? तो म्हणाला, मी कली. तुला काही माझ्या राज्यात राहता येणार नाही. कली मनामध्ये म्हणतोय, मुळात तुमचं राज्य ते किती? सध्याचं दिल्ली जेवढं आहे ना, एवढं ते हस्तिनापूर वगैरे म्हणजे तेच बरं का, तोच सगळा भाग आहे. तुमचं राज्य किती? म्हणाले, काहीशे किलोमीटर. माझं राज्य किती आहे? इथून पुढे 4,32,000 वर्ष मीच राजा आहे. त्यामुळे म्हणाले, तुमचं काही मी ऐकणार नाही. हे सगळं कली मनात म्हणतोय बरं का, पण त्यानं पाय धरलेत बरं का. बघा, एखाद्याला शरण गेल्यानंतर तो जे सांगेल ना ते आपण ऐकायचं असतं. आपण शरण तर त्याला गेलोय पण त्याचं ऐकत नाही, असं जर असेल ना तर तो आपल्या मनातला कली आहे, दुसरं तिसरं कोणी. अखंड सावधान का म्हणालेत समर्थ? एवढ्या करता म्हणाले, अखंड ते सावधपण. आम्ही बऱ्याच वेळा ऐकतो समोरच्याचं, पण ते आम्ही ऐकतो का नाही हा प्रश्न आहे ना. नुसतंच ऐकतो का ऐकतो हे आपल्याला कळलं पाहिजे. तो म्हणाला, तुला माझ्या राज्यात राहता येणार नाही. कली म्हणला, असं करता येणार नाही, मला काही ठिकाणं तुम्ही द्या, त्या ठिकाणामध्ये मी राहीन. हा म्हणला, ठीक आहे, तुला मी काही ठिकाणं देतो. तुझा विस्तार किती आहे म्हणाला. कली म्हणला, माझा विस्तार फार मोठा आहे. मग म्हणाले, तुला 4 BHK देतो. चालेल का? म्हणाले, 4 BHK. कुठले कुठले दिले म्हणाले? मग त्याला एक दिवस दिलं. जुगार ज्या ठिकाणी चालतो तिथे कलीचा वास आहे. मद्यपान ज्या ठिकाणी होतं तिथे कलीचा वास आहे. व्यभिचार ज्या ठिकाणी चालतो तिथे कलीचा वास आहे. आणि हिंसा ज्या ठिकाणी चालते, मारामारी, तिथे कलीचा वास आहे. कली फार हुशार आहे बरं का. तो म्हणाला, महाराज, तुम्ही ही जी 4 ठिकाणं दिली आहेत ना, ही सगळी वाईट दिली आहेत. हो, असं कसं म्हणाले? एखादं तरी चांगलं ठिकाण द्या, नाही का. हॉल कसा असतो बरं का आपला, एकदम स्वच्छ टापटीप चाकचूक ठेवलेला असतो बरं का. आणि सगळा काय पसारा आहे ना तो त्या बेडरूम मध्ये. बघा, खोटं सांगत नाहीये. तुम्ही म्हणाल, महाराज तुम्हाला कसं काय कळलं हे? नाही, तुमच्या घरात पाहून सांगत नाही, माझ्या घरातलं सांगतोय. तो म्हणाला, एक तरी मला असं चांगलं ठिकाण पाहिजे, एक तरी चांगलं ठिकाण द्या. अरे बरं, तुला एक चांगलं ठिकाण देतो. म्हणून त्याला अजून एक ठिकाण दिलं. ते म्हणजे अवैध मार्गाने आलेलं सोनं किंवा संपत्ती. अवैध मार्गाने आलेली संपत्ती या ठिकाणी कलीचा वास आहे. वैध मार्गाने आलेल्या संपत्तीमध्ये नाही, आपण कष्ट करून मिळवलेल्या संपत्तीवरती नाही. आणि लक्षात ठेवा, आपण जर अवैध मार्गाने काही कमवलं असेल तर आपल्या पश्चात आपल्या मुलांमध्ये त्याच्यावरून भांडणं होणार. तुमच्या डोळ्यासमोर सगळं चांगलं 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 वागतील बरं का एकमेकांची, पण तुमच्या पश्चात त्या सगळ्यामध्ये कलीनं प्रवेश केल्याशिवाय राहणार नाही. आपली मानसिकता काय आहे बरं का आता, आपली म्हणजे आपली नाही सांगत,
डेक्कनवरती उभा आहे ना सिग्नलला, हात पुढे करून. त्याच्या मनात जो विचार चाललाय ना तोच विचार आत्ता जगातला सर्वात श्रीमंत आहे ना त्याच्या मनात सुद्धा चाललाय बरं का. दोघांच्याही मनामधला विचार एकच आहे, काय? अजून थोडे मिळाले तर बरं होईल, अजून थोडे मिळाले तर बरं होईल. का? याला पोटाची भूक भागवायची आहे म्हणून. आणि त्याला भीती आहे की माझ्यापेक्षा अधिक जर 2 नंबर वाला मिळाले ना तर मी खाली येईल. याला खायला नाही म्हणून झोप लागत नाही, आणि याच्याकडे एवढे पैसे आहेत त्याच्या टेन्शननी त्याला झोप लागत नाही. काय परिस्थिती आहे बघा. कारण त्या ठिकाणी कलीचा वास आहे. तो म्हणाला ठीक आहे, तुला एक जागा दिली, कनक. कली म्हणाला बरं झालं. आणि म्हणून आता कलीनं त्या राज्यात प्रवेश करायला सुरुवात केली. या 4ही ठिकाणी आणि 5वं जे ठिकाण दिलंय त्या 5ही ठिकाणी आता कलीनं वास सुरू केला, आणि त्यानं आता रंग दाखवायला सुरुवात केली. एक दिवस राजा परीक्षिताला असं वाटलं की आपल्या राजकोषामध्ये, लॉकरमध्ये काय काय आहे बँकेच्या, ते एकदा पाहूयात तरी. होतं की नाही हो असं? हा, आपल्या पश्चात कोणीतरी म्हणतं ना, भाऊ म्हणतो, बहीण म्हणते, तुझं नाव लावलंय का रे लॉकरला? हा नाही, एकदा उघडून तरी बघूयात काय आहे, नाही का? उगाच भाडं भरण्यापेक्षा याला स्पष्ट म्हणायचं असतं बरं का, वाटून घेऊ. हा, कीर्तनाला आणि प्रवचनाला ना की समोरच्याला काय स्पष्ट बोलायचं हे अगदी पटकन कळतं बरं का. लक्षात ठेवा, इथून पुढे फार वेळ घालवू नका. फार तर लोक तुम्हाला नावं ठेवतील. काही तारतम्यच नाही हो. 15 दिवस झाले आणि लगेच काही वाटून घेऊ नका. फक्त उदार धोरण ठेवा, सगळं समोर ठेवा. यातलं तुला काय पाहिजे ते घेऊन जा, काही नाही ठेवलंस तरी चालेल. ज्या गोष्टीतनं काहीच निष्पन्न होणार नाही ना त्याच्याकरता भांडू नका. दुर्दैवाने याच केसेस जास्त आहेत बरं का. आपण महाभारतात जे चाललंय ना तेच अजून चाललंय. सुईच्या टोकावरती मावणारी जमीन तुम्हाला देणार नाही, जमिनीकरताच अजून भांडणं चालली. काय कली प्रभाव आहे, कलीचा प्रभाव आहे बघा. काय काय ठेवलंय आपल्या वडिलांनी आजोबांनी लॉकरमध्ये म्हणून बघण्याकरता तो गेला. आणि त्यानं असं पाहिलं, एक एक दालनं तो पाहतोय बरं का. जड जवाहीर ठेवलेत, हिरे ठेवलेत, मोती आहेत, माणकं आहेत, वेगवेगळे हार आहेत, रत्न आहेत. आणि भरा 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 चाललाय बरं का. आणि अचानक जात असताना मागे वळला. आपल्या लक्षात येतं बघा, आपलं काहीतरी बघायचं राहिले, आपण एखादी वस्तू शोधत असतो आणि आपण पटकन पुढे नजर फिरवतो आणि पुन्हा मागे येतो. त्याचं अगदी तसंच झालं बरं का. एक दालन पुढे गेला आणि पुन्हा मागे आला. म्हणाला, या दालनामध्ये सगळ्यात वरच्या फळीवरती एक पेटी ठेवली आहे, तिला कुलूप लावलेलं आहे. त्यात काय ठेवलं असेल म्हणून ती पेटी खाली काढायला लावली. ती पेटी उघडायला लावली आणि त्यानं बघितलं तर आपण जो मुकुट परिधान करतो त्याच्यापेक्षा सुद्धा अत्यंत सुंदर रत्नजडित किरीट त्याच्यामध्ये बंद करून ठेवलेला आहे. सेवकांनी त्याला सांगितलं होतं की महाराज ही पेटी उघडू नका, धर्मराजांची अशी आज्ञा आहे. तो म्हणाला, सध्या राजा कोण आहे? ते म्हणले तुम्ही. मग म्हणले माझं ऐकायचं. बंद दाराआड काय चर्चा झाली हे काही मला माहिती नाही, मला मुख्यमंत्री व्हायचे. मग
त्याच्याकरता तुम्ही काय काय करायचं ते तुम्ही ठरवा. त्यानं तो किरीट हातामध्ये घेतला, आपला किरीट काढला आणि तो डोक्यावरती चढवला आणि सेवकाला विचारलं, आरसा आण म्हणाले, कसा दिसतोय मी? सेवक म्हणला, महाराज काय कसे दिसताय म्हणून काय विचारता? अहो तुमच्या किरीटापेक्षा हा किरीट सुंदर दिसतोय. काय शोभून दिसतोय म्हणाले तुम्हाला हा? असे सेवक असे मित्र अजिबात जमवू नका बरं का. निंदकाचे घर असावे शेजारी म्हणले. सगळ्यात जपावं कोणापासून लागतं माहिती का? स्तुती पाठकाकडनं जपावं लागतं स्वतःला. जरा कोणी बरं म्हणतं ना बुवांना की इतकं अर्धा किलो वजन वाढतं, महाराज काय छान करता तुम्ही कथा, झालं महाराज फसले बरं का तिथे. फार 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 सांभाळावं लागतं. कोणी जरा आपल्याला चांगलं म्हटलं ना, आपलं मन इतकं भोळं ना हो, त्याला खरंच वाटतं ते नसतं बरं का खरं. ते तुमच्या मनाला चांगलं वाटावं म्हणून त्याला म्हणलेलं असतं. हा म्हणाला चला शिकारीला. अरे बापरे, आतापर्यंत कधी महाराज म्हणाले नाही चला शिकारीला, आज एकदम काय शिकारीचं? बरं महाराजांनी आज्ञा सांगितल्यावरती काय चला. सगळे रथ वगैरे सज्ज केले. हा राजा परीक्षिती रथामध्ये बसला आणि भरधाव वेगानं रथ अरण्यामध्ये गेला. राजाला शिकार मान्य आहे. कशाकरता मान्य आहे? तर त्याला युद्धाचा सराव राहावा, धावत्या रथावरून त्याला बाण सोडता आला पाहिजे म्हणून त्याला ती शिकार मान्य. रामकथेचा अभ्यास करत असताना कोणाची शिकार राजाला मान्य आहे हे सगळं माझ्या वाचनात आलं. म्हणजे शिकारीचे नियम आहेत बरं का. नराची शिकार केली तर चालते, मादीची करायची नाही. याचं कारण तिच्याकडे प्रजननाची शक्ती आहे, त्यांचा अधिवास कमी होऊ नये म्हणून मादीची शिकार करायची नाहीये. एखादा प्राणी जर त्याचं जे अन्न आहे, म्हणजे त्याचं अन्न काय, दुसरा प्राणी समजा मांसभक्षक प्राणी आहे, तर तो जर अन्न खात असेल तर त्याची शिकार शास्त्राला मान्य नाही. शिकारीचे नियम आहेत बरं का. उगाच आपलं अरण्यामध्ये गेलो आणि काळवीट मारलं आणि मग ती खोटी केस करायची वगैरे आणि मग ते कागद फिरवायचे, असं नाहीये. काय मान्य हे काय कुणाला प्रवेश आहे हे माहिती पाहिजे की नाही आधी, त्याच्याशिवाय कसं काय आधी. त्याच्यानंतर तान्हा प्राणी जो आहे म्हणजे बालक अवस्थेमधला जो प्राणी आहे त्याला सुद्धा मारायचं नाहीये. याचं कारण त्याचं संपूर्ण आयुष्य शिल्लक आहे अजून, म्हणून त्याला मारायचं नाहीये. आणि एखाद्या प्राण्याचं जोडपं म्हणजे नर आणि मादी यांचा जर संयोग चालला असेल तर त्यांना सुद्धा मारायचं नाही. अजून नियम आहेत काही प्रमुख 4-5 घेऊन आणले, त्यांना मारायचं नाही. जो 12 नियम मी वाचले. मग कुणाला मारायचे तर जो अगदी काही काळाने ज्याला धावणं शक्य नाही, प्राण ज्याचा जाणार आहे त्याची शिकार ही मान्य आहे राजा. पण हा जंगलामध्ये गेला आणि आज बेछूट मारतोय प्राण्यांना. सेवक घाबरले आजूबाजूला असले, आज काय झालं महाराजांना आपल्या, असं कधी वागत नाही. एक एक करत ह्याने इतके प्राणी मारले आणि रथ भरधाव वेगाने आत 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 गेला. सकाळी केव्हा तरी निघाला होता, आजूबाजूचे रथ केव्हाच मागे पडले आणि हा ज्यावेळेला अगदी त्या वनाच्या मध्यापर्यंत आला तेव्हा
टळटळीत दुपार झालेली होती. आकाशामध्ये सूर्य आग ओकत होता. याला तहान लागली, म्हणाला कुठल्या तरी आश्रमात जाऊ जवळचा, तिथं काही पाणी वगैरे पिऊया. म्हणून रथ अजून आत गेला वनामध्ये आणि एक आश्रम लागला. म्हणाला इथे आपली पाण्याची सोय होईल, तृषा जी आहे ती इथे पूर्ण होईल, आपली शांत होईल. गेला आणि त्यांनी पाहिलं की एक ऋषी ध्यानस्थ बसलेले, डोळे मिटलेले, छान भावमुद्रा लावलेली आहे आणि ते केव्हाच ध्यानामध्ये गेलेले. याला वाटलं की आता मी राजा आहे. हे सगळे ऋषींचे आश्रम राजाश्रयावरती चालतायत बरं का. किंवा मी राजा असल्यावरती, मी आल्यावरती या सगळ्यांनी उठून उभं राहिलं पाहिजे, नाही का. मोठं कोणीतरी आलं की त्यांचे चेले असतात ना, ते म्हणतात उभे राहा उभे राहा उभे राहा उभे राहा बरं का. महाराज आले महाराज आले, ते महाराज आले. सांगावं नाही लागलं पाहिजे बरं का, आतून वाटलं पाहिजे एखाद्या व्यक्तीबद्दल. ते केव्हा वाटतं जेव्हा त्या समोरच्या व्यक्तीचं तेवढं सामर्थ्य असतं तेव्हा. चार लोकांनी सांगितले म्हणून आपण उभं राहू, त्याचा अवमान नको म्हणून, पण ते आतनं वाटलं पाहिजे आपल्याला. काही नाही, राजा आलाय हेही त्या ऋषींना कळलं नाही आणि काही नाही. हा आपला यानं 2-3दा म्हणाला मी आलोय. आपल्याला असतं की मी आलोय. मला असे काही जण भेटतात बरं का, काय बुवा ओळखलं का मला. हे फार अवघड असतं बरं का, बाहेर कुठे नेहमीचं असेल तर, पण हो म्हणावं लागतं. हो ओळखलं, मग काय नाव सांगा. अरे नाव काय सांग, कसं काय सांगा. मग बाजूचं कोणीतरी येतं बरं का, जे आपल्या परिचयातले, आणि ते हे तुम्ही नका सांगू. अरे बापरे, म्हणजे त्यांचं नाव सुद्धा दुसऱ्या कोणीतरी सांगावं अशी त्यांची अपेक्षा असते बरं का. प्रभू रामचंद्रांचं असं वर्णन आहे, ऋषींच्या आश्रमामध्ये जेव्हा ते जात ना, तेव्हा हात जोडून नम्रपणे उभे राहत आणि ऋषींना सांगत की मी अयोध्या नरेश राजा दशरथांचा पुत्र आहे, माझं नाव राम. आधी स्वतःबद्दल म्हणजे परिचय करून दे. असं नाही तुम्हाला माहिती नाही का मी कोण आहे. याचं कारण काय माहिती का, घरातलं कोणी यांचं ऐकत नसतं ना, त्यांना वाटतं बाहेरचं कोणीतरी आपलं ऐकलं. हा, हे कोणी ऐकत नाही बरं का. घरात जी परिस्थिती असते ना तीच बाहेर असते. याला वाटलं ऋषी खोटं खोटं ढोंग करतायत बरं का, म्हणून आल्या पावली परत निघाला आणि बाहेर पडताना त्याच्या लक्षात आलं की दरवाजावरती एक मेलेला साप पडलाय. यानं काय केलं, आपल्या भात्यातून बाण काढला, त्या सर्पामध्ये तो बाण घुसवला आणि तो सर्प उचलला आणि पुन्हा आला आणि पुष्पमाळा जशी अर्पण करतात गळ्यामध्ये, तसा तो सर्प त्या ऋषींच्या गळ्यामध्ये टाकला. शमिक नावाचे ऋषी आहे आणि हा राजा आपल्या रथामध्ये बसून परत गेला. काही वेळानंतर एक ऋषींचा शिष्य तिथे आला. त्यानं बघितलं की आपल्या गुरुदेवांच्या गळ्यामध्ये असा कोणीतरी सर्प घातलेला आहे आणि तो धावत 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 नदीच्या किनाऱ्यावरती गेला, जिथे या शमिकांचा पुत्र शृंगी खेळतोय. लहान आहे ती सगळी बालकं. आणि त्यांनी त्या शृंगीला सांगितलं की मी आत्ता आश्रमात आलो, आपल्या गुरुदेवांच्या गळ्यामध्ये कोणीतरी सर्प अडकवलाय. हा पाण्यामध्येच उभा होता बरं का. त्यानं तेच उदक हातामध्ये घेतलं आणि म्हणाला, ज्या कोणी हे कृत्य केलं असेल त्याला आजपासून 7व्या दिवशी तक्षक चावेल आणि त्याचा मृत्यू होईल, असं म्हणून ते उदक सोडलं.
शापवाणी बाहेर पडली आणि त्या शृंगीला अत्यंत दुःख झालंय बरं का, असा उल्लेख आहे भागवतात. याचं कारण, जेव्हा शाप दिला जातो ना एखाद्याला, तेव्हा शापामुळे काय होतं तर आपल्या तपश्चर्येचा भंग होतो, म्हणजे आपलं तप कमी होतं. आपले आशीर्वादही खरे ठरत नाहीत बरं का. कलियुगातली ही परिस्थिती आहे. शाप तर सोडाच, आपल्याला किती किती वेळा वाटतं ना याचं अगदी वाटोळं होईल, काही वाटोळं होत नाही, त्याचं चौकोन होत नाही, त्याचा वाटोळं काय होणार आहे. याचं कारण आहे आमची तपश्चर्याच नाही होत तेवढी. त्याला काही त्याच्याबद्दल काही घडावं, त्याचं चांगलं वाईट, अशी एवढी आमची तपश्चर्याच नाही, तर ती खर्च कुठनं होणार. मग ते पुढे घडणं अजून वेगळं भाग आहे. त्यामुळे प्रयत्न करा बरं का, शक्यतो चांगले आशीर्वाद द्या सगळ्यांना, आणि ते मनापासून द्या. नाहीतर नुसते देखल्या देवा दंडवत नको. हा आला आणि रडतोय बरं का, वडिलांपाशी आलाय, गळा गळा अश्रुपात होतोय, त्याला कोण आलं हेही माहिती नाही. बरं तो रडतोय हेही ऋषींना कळलं नाही. जेव्हा ऋषी ध्यानातून खाली आले, स्थानावरती आले, तेव्हा त्यांनी बघितलं की गळ्यामध्ये काहीतरी जड आहे. बघितलं तर सर्प अडकवलाय. तो काढला आणि बाजूला टाकला. काय झालं म्हणाले. म्हणाला बाबा मी असा शाप दिला. अरे म्हणाले फार वाईट केलं बा. कोणाला दिला शाप. नाही म्हणाले तेही मला माहिती. अरे म्हणाले हे तर अजूनच अवघड आहे. म्हणजे ज्याला तू शाप दिलास त्याला तरी ते माहिती पाहिजे ना. मग ऋषींनी पुन्हा ध्यान लावलं आणि कोण येऊन गेलं होतं ते पाहिलं. ते तेव्हा त्यांना कळलं की राजा परीक्षित येऊन गेला. ते म्हणाले बाळा एक काम कर, तू राजाकडे जा आणि त्याला सांग बरं का की माझ्याकडनं अशी अशी शापवाणी उच्चारलेली आहे. तेव्हा आजपासून 7व्या दिवशी तुम्हाला तक्षक नावाचा सर्प दंश करणार आहे. आणि हा जो 7वा दिवस आहे ना तो तुमचा शेवटचा दिवस आहे. तो धावत 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 गेला राजाकडे. रात्रीची वेळ होती. यानं सांगितलं की माझं फार महत्वाचं काम आहे, महाराजांना मला आत्ताच्या आत्ता भेटायचं आहे. तो बाहेर सेवकांशी बोलतोय. देवी भागवतात काही वेगळे उल्लेख आहेत बरं का. ज्यांनी देवी भागवत ऐकलं असेल किंवा वाचलं असेल तर त्यात काही वेगळे उल्लेख आहेत. शाप हाच आहे पण संदर्भ वेगळे आहेत थोडेसे. म्हणाला की राजा परीक्षित आला आणि विचारलं काय झालं. म्हणाला माझ्या तोंडून अशी शापवाणी उच्चारली गेलेली आहे की आजपासून 7व्या दिवशी तुम्हाला तक्षक चावणार आहे आणि तुमचा मृत्यू होणार आहे. हे राजानं ऐकलं आणि असं सांगतात की 7व्या दिवशी आपला मृत्यू आहे हे कळल्यानंतर राजानं त्या क्षणाला सगळ्या गोष्टींचा त्याग केलेला आहे. कारण मृत्यूच्या भयापेक्षा कोणतंही मोठं भय नाही या जगामध्ये. फक्त आमची गडबड अशी आहे, म्हणजे राजा परीक्षित मध्ये आणि आमच्यामध्ये एकच फरक आहे. त्याला त्याचा 7वा दिवस कोणता आहे हे माहिती आहे. आम्हाला आमचा 7वा दिवस कोणता आहे हे माहिती नाही. पण खरं तर 7च दिवस आहेत बरं का प्रत्येकाकडे. कुणाचा सोमवार आहे, कुणाचा मंगळवार आहे, कुणाचा बुधवार आहे, कुणाचा गुरुवार आहे, कुणाचा शुक्रवार आहे, कुणाचा शनिवार आहे आणि कुणाचा रविवार आहे. आठवा ना याच्या आधी जे आपल्याला सोडून गेलेत ना ते या 7 दिवसांपेक्षा वेगळे गेलेत का हो कधी. 7 दिवस जे ठरलेले आहेत ना ते प्रत्येकाला 7च आहेत. फक्त भगवंतांची आपल्यावरती कृपा एवढ्या करता आहे की तो 7वा दिवस कोणता हे आपल्याला माहिती नाही.
नाथ म्हणाले मरणाचं जर स्मरण असेल ना माणसाला तर तो कधी वाईट वागत नाही, कारण त्याला माहिती आहे की आजचा दिवस मी पाहिला आहे, उद्याचं पाहू शकेन का नाही. कुठे काकांनी आदल्या दिवशी फोन केला बरं का मला, आणि ते म्हणाले की मी ते 16 आणि हे तुम्हाला पहिल्याच दिवशी देणार आहे वस्त्र आणि मी त्यांना म्हटलं की अहो ते शेवटच्या दिवशी द्या. ते म्हणाले शेवटचा दिवस पाहिजे का नाही मला माहिती नाही म्हणाले, त्यांचेच शब्द आहेत. म्हणालात ना पूर्ण असं होऊ नये बरं का, उदंड आयुष्य त्यांना लाभावं. शताब्दीला आपण मोठा कार्यक्रम करू, त्यामुळे उदंड आयुष्य द्यावं बरं का. भक्तांना भगवंत भरभरून आयुष्य देतात, काही काळजी करू नका. यानं सगळ्याचा त्याग केला आणि म्हणाला आता 7 दिवस शिल्लक आहेत ना, काही काळजी नाही म्हणाले. 7 दिवसामध्ये मोक्ष कसा प्राप्त होईल हे विचारत हिंडावं म्हणाले सगळीकडे. आपल्या पुत्राला गादीवरती बसवले जन्मेजयाला आणि गंगेच्या तटावरती आलाय आणि येणाऱ्या सगळ्यांना विचारतोय की माझ्याकडे 7 दिवस शिल्लक आहेत, माझ्याकडे 7 दिवस शिल्लक आहेत. या 7 दिवसात मुक्ती देणारं असं काही आहे का ते तुम्ही मला सांगा. सगळे ऋषी म्हणतायत की 7 दिवसात तर मुक्ती मिळणं अशक्य आहे म्हणाले. मुक्ती करता अरे जन्मजन्मांतरीची तपश्चर्या करायला लागते, 7 दिवसात कसं काय शक्य. आणि असा तो प्रत्येकाला विचारतोय बरं का, प्रत्येकाला विचारतोय. आणि तेवढ्यात एक घटना घडली आहे की त्या ठिकाणी साक्षात शुकदेव आलेले आहे. शुकदेव म्हणजे प्रत्यक्ष परमेश्वर आहेत बरं का. त्यांचा तो अवतार आहे. कशासाठी घेतलाय तर राजा परीक्षितीच्या उद्धाराकरता भगवंतांनी तो अवतार घेतला. बाकी दुसरं तिसरं काहीही प्रयोजन नाही बरं का त्या अवताराचं. शुकदेव आले, त्यांना आसनावरती आसनावरती म्हणजे आपण तो फोटो पाहिलाय, झाडाच्या बुंद्यावर पार जो आहे तिथे बसलेत शुकदेव. हा खाली बसलाय चरणांपाशी, हात जोडले. म्हणाला शुकदेव माझ्याकडे 7 दिवस शिल्लक आहे, किंवा या 7 दिवसामध्ये मुक्तीचा काही मार्ग आहे का. काही काळजी करू नकोस म्हणाले, माझ्याकडे आहे. काय आहे, काय करावं लागेल, काय साधन करावं लागेल, कुठल्या मंत्राचा जप करावा लागेल, किती माळा कराव्या लागतील. ते म्हणाले हे असलं काही करावं लागत नाही बरं का. मग काय करू म्हणाला, काही करू नकोस, फक्त एक चित्तानं राजा मी जे सांगतोय ना त्याचं श्रवण कर म्हणाले. श्रवणे परीक्षिती तरला असं वाक्य. परीक्षितानं काय केलं होतं, काही केलं नव्हतं, फक्त ऐकलं. सद्गुरू जे सांगतायत ना त्याचं फक्त त्याला श्रवण केलंय आणि एक चित्तानं केलंय. त्यानं प्रश्न विचारलेत बरं का शुकदेवांना, मला तुम्ही हे सांगा की या सृष्टीची उत्पत्ती कशी झाली, भगवंत अवतार घेतात ते कशा करता घेतात, भगवंतांनी आतापर्यंत कोणते कोणते अवतार घेतले, हे सगळं तुम्ही मला सविस्तर सांगा. आणि शुकदेवांनी सांगायला सुरुवात केली, राजा ऐक. मुळात हे भगवंतांना अनेक रूप का घ्यावीशी वाटली, त्यांनाच का नटावं असं वाटलं, याचं मुख्य कारण म्हणजे त्यांना कंटाळा म्हणाले एकतर. आणि म्हणून त्यांनीच ही विविध रूप घेतली आणि आता तेच हे सगळी क्रीडा करतायत. भगवंतांनी कशा पद्धतीने ही सगळी सृष्टी निर्माण केली त्या सगळ्या सृष्टीची रचना त्याला सांगितलेली आहे. आणि त्यानंतर सांगितलं की मुळात भगवंतांना अवतार का घ्यावा लागला याची मी तुला कथा सांगते. कोणत्या अवताराची
तर ती भगवंतांच्या वराह अवताराची. राजा सनक, सनंदन, सनातन आणि सनत कुमार हे 4 ऋषी अखंड हरिनामामध्ये लीन आहेत आणि ते भगवान महाविष्णूंना भेटण्याकरता म्हणून वैकुंठामध्ये गेले. आणि भगवान महाविष्णूंच्या द्वारावरती त्यांचे 2 सेवक आहेत, जय आणि विजय, यांनी त्यांना अडवलं. का अडवलं? तर हे अत्यंत महान तपस्वी ऋषी आहेत, पण दिसताना हे बालक स्वरूपात आहेत आणि दिगंबर अवस्थेत आहेत. त्यांच्या अवस्थेकडे बघून हे जय विजय हसले आणि यांना फार राग आला. आणि सनकादिकांनी शाप आणि उच्चार. ते म्हणाले, तुम्ही भगवंतांच्या एवढे निकट आहात, भगवंतांच्या द्वारावरती तुम्ही उभे राहता आणि तुमच्या मनामधला हा भेद अजून गेलेला नाही. तुम्ही देहाकडे बघून हसता एखाद्याला. आम्ही तुम्हाला शाप देतो. सनकादिक म्हणतायत, सनकादिकांनी उच्चारलेला जो शाप आहे तो शाप काय आहे हे श्रवण करण्याकरता आपण उद्या बरोबर 4 वाजता इथे जाऊन आलो. बरोबर 4 वाजता मी सांगणार आहे बरं का काय शाप दिला. तेव्हा अजिबात उशीर करू नका. उद्या भरपूर खरं तर कथा आहेत, पण उद्या प्रामुख्याने आपल्याला म्हणजे बाकीचे अवतार आपण घेणार आहोत, पण नरसिंह प्रगटीकरण होणार आहे. हे मी एवढ्याकरता सांगत असतो की अनेकांचं कुलदैवत असतं नरसिंह, तर त्यांना ती कथा ऐकायची असते. तर आपल्या परिचयात कोणी असेल की ज्यांचं कुलदैवत नरसिंह भगवंत आहेत, तर त्यांना आवर्जून त्या कथेकरता येण्याकरता म्हणून आपण निमंत्रण द्या. हे उद्या होणार आहे. आणि परवा भगवंतांचा जन्मोत्सव, भगवंतांचं प्रगटीकरण होणार आहे. या ठिकाणी आपण पाळणा बांधणार आहोत. जर कोणाला पाळणा म्हणायचा असेल तर तो लिखित स्वरूपात घेऊन या. इथे म्हणायला हरकत नाही. त्यामुळे म्हणजे मी पाळणा म्हटला आणि पाळण्यातलं बाळ झोपलं नाही तर अशी शंका मनामध्ये घेऊ नका. तुम्ही पाळणा म्हटला काय आणि नाही म्हटला काय, भगवंत त्यांनी जे ठरवलंय तेच करणार आहे. पण म्हणा हे आपल्या चित्तशुद्धी करता असतं बरं का. भजन का करायचं भगवंतांचं, त्याला काही पाहिजे म्हणून नाही हो. आपण काय देणार त्याला, मी नेहमी म्हणतोय. आपण जातो आणि काय काय टाकतो मंदिरात, 5 रुपये, 10 रुपये, 100 रुपये. मी बालाजी मंदिर आणि राम मंदिरातलं सांगत नाही बरं का. आपण काय देणार भगवंतांना. आपण एकच देऊ शकतो, ते म्हणजे भगवंतांची छान सेवा करू शकतो. त्याचा लाभ आपण सगळ्यांनी घ्यायचा. किंवा ज्यांना कोणाला परवा पाळणा म्हणायचा असेल तर तो घेऊन या. आपण तो इथे म्हणू शकता. आरती करूयात. आरतीनंतर प्रसाद आहे. प्रसाद घेऊन मगच सगळ्यांनी जायचं. कथेला हळूहळू गर्दी का होते माहितीये का. याचं कारण असं आहे, काल जे वेळेवर घरी पोचलेत ना ते म्हणतात की महाराज बरोबर 7ला थांबवतात बरं का कथा, म्हणजे आपल्याला रिक्षा वगैरे मिळेल. मला तुमची काळजी बरं का जास्त. तुम्ही मला 10 पर्यंत चालेल तर मला काही अडचण नाही. पण
येण्याची म्हणजे प्रवासाची अडचण होते, म्हणून मग वेळेत शक्यतो आणलेलं बरं. असं सांगा की 7लाच संपणार आहे, मग गर्दी होईल. गर्दी झाली की मग थोडा वेळ वाढवूया जातो. अर्धीचा कागद आहे, ज्यांना कागद नसेल मिळाला तर इथे उपलब्ध आहेत. जे काल नव्हते त्यांच्याकरता सांगतोय, कागद जमा करायचा आहे, शेवटच्या दिवशी घेऊन जायचा आहे मात्र. जय हो जय श्री भागवता, आरती करू तुझ भगवंता. जय हो जय श्री भागवता, आरती करू तुझ भगवंता. श्री सुखमुनिने परम भक्तीने नाना करिने, गाईल देवा हरिचरिता. आरती करू तुझ भगवंता. जय हो जय श्री भागवता, आरती करू तुझ भगवंता. एक करुणते मधुर फळ, माधुर्याचे आत्माराम मुनी सफळ. देवोचे झाले जन सफळ, महापर्वणी आली रमणी. प्रिय घडली कवजल तरणी दीपचिता. आरती करू तुझ भगवंता. जय हो जय श्री भागवता, आरती करू तुझ भगवंता. शांती वाणी सार्थक है गुण गाऊनी. शास्त्र पुराणे मुकुटमणि, परमात्मे मातृत जननी. सहज सेविका भाविक भक्ता, उदार दाता मोक्ष तत्वता देनाता. आरती करू तुझ भगवंता. जय हो जय श्री भागवता, आरती करू तुझ भगवंता. जडू मानस तीर्थ, द्वादश शोभावी युक्त. निर्मल भक्ती हरे फलित, हरे हरे सती तीर्थ. लोक सुखमये संत द्विजकुळे, देवोनी रमये पाद हरपले रस पीता. आरती करू तुझ भगवंता. जय हो जय श्री भागवता, आरती करू तुझ भगवंता. महिमा ग्रंथाचा पदवेना कोणाशाचा. गाण्याची कीर्तन कारांचा, सेवा करीवर संतांचा. सर्वोलाचा स्वयं प्रभेचा, द्वादश कळीचा कवी अंतरीचा तमहर्ता. आरती करू तुझ भगवंता. जय हो जय श्री भागवता, आरती करू तुझ भगवंता. श्री कृष्ण गीतेने जीवन पूर्ण. हो माया शरण, कथित करे जन्म मरण. पिता प्रजाती फिरले शांती, नाथ ही मदती कृष्णपदी देऊ माता. आरती करू तुझ भगवंता. जय हो जय श्री भागवता, आरती करू तुझ भगवंता.
आरती करूं गोपाल कृष्ण भगवान की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय। उपासनेला दृढचार व्हावे, गुरुदेव संतांसी सदा लवावे, सत्कर्मयोगे परिहार व्हावे, सर्वांगी मंगलमूर्तावे। जय जय रघुवीर समर्थ